सर्वांना नमस्कार. मी सुप्रिया वडवले, राहणार सदलगा, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक. मी AWPL कंपनीमध्ये बोल लीडर म्हणून काम करत आहे. तसंच आज आपण आपल्या कंपनीचा सॅनिटरी पॅड आणि लोकल कंपनीचा पॅड ह्यामध्ये काय फरक आहे, काय व्यत्यास आहे ते आपण आज बघणार आहोत. तरी हे आहे एका दुसऱ्या मेडिकलमध्ये मिळते त्याला साध्या कंपनीचं पॅड. आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर हे आपल्या कंपनीचं AWPL कंपनीचं पॅड आहे. त्यातील मी एक पॅड घेत आहे. आपण हे दोन्ही पॅड इथे ठेवून घेऊया. तुम्ही बघू शकता दोन्ही पॅडमध्ये साईजमध्ये किती फरक आहे ते. तर आपण या पॅडमध्ये आता आपण प्रयोग करून बघूया. हे आहे 30 ml माप आहे. यामध्ये मी दोन्हीमध्ये सम प्रमाणात पाणी घालणार आहे. त्यानंतर आपण ह्या साध्या पॅडमध्ये 30 ml पाणी घालूया. अजून एकदा आपण यामध्ये आपल्या AWPL कंपनीच्या पॅडमध्ये अजून 30 ml आपण पाणी घालणार आहोत. त्यानंतर साध्या पॅडमध्ये पण आपण आणि 30 ml पाणी घालून घेऊ. आता दोन्हीमध्ये आपण 60 ml पाणी घातलेलं आहे. आता आपण पाहू शकता पॅडमध्ये काय फरक जाणवत आहे आपल्याला. आता यामध्ये आपण कागदाचा वापर करून पाहू शकता. आपण यावर तुम्ही बघू शकता काय फरक आपल्या समोर जाणवत आहे ते. यानंतर आपण परत अजून 30 ml यामध्ये आपण आपल्या कंपनीच्या पॅडमध्ये पाणी घालून बघूया. हे पॅड आपल्याला खूप महिलांसाठी उपयोगाचं आहे. यामुळे आपल्याला यामध्ये एक NN चिप आहे. ती चिप आपल्या गर्भाशयाला ऑक्सिजनचा पुरवठा करते. त्यानंतर आपल्याला महिलांना खूप त्रास होतो, कंबरदुखी, पोटदुखी, पाठदुखी, त्यासाठी आपल्याला त्याच्यापासून संरक्षण मिळते. आपण आता परत प्रयोग करून बघू. कागद ठेवून यावर यामध्ये आपण इकडे 60 ml पाणी घातलेलं आहे. यामध्ये 30 ml 90 ml पाणी घातलेलं आहे. आपण याला प्रेस करून बघू शकतो. रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता आपण यातील 8 लेअर आहेत, त्यातलं आपण एक एक करून लेअर काढून बघूया. हा आपला पहिला लेअर आहे. हा पूर्ण कॉटनपासून असं एकदम मऊ रेशमी असा आहे. तुम्ही पाहू शकता कुठं पण यात प्लास्टिकचा वापर नाही आहे. त्यानंतर हा आपला दुसरा चिप आहे. ही NN चिप आहे दुसऱ्या लेअरमध्ये. ही चिप आपल्याला गर्भाशयाला ऑक्सिजन पुरवते. त्याच्यामुळे आपल्याला खूप महिलांना एकदम असं सुरक्षा वाटते. त्यानंतर आपल्याला ब्लड शोषणात खूप मदत करते. हा आहे आपला तिसरा लेअर. हा पण पूर्ण कापसापासून बनलेला आहे. आपण हे एक पॅड जर वापरलो तरी पण आपल्याला 24 तासासाठी चालू शकतं. पूर्ण आपलं ब्लड शोषलं जातं यामध्ये. आपण यानंतर ह्यामध्ये 90 ml पाणी घातलेलं आहे. परत त्या साध्या पॅडमध्ये 60 mlच पाणी घातलेलं आहे. हा पण बघा कापसापासून बनलेला आहे. त्यानंतर आपला चौथा लेअर आहे. हा ॲलोवेरा गर आहे. तुम्ही पाहू शकता.
हा पूर्ण असा हाताला आपल्या पूर्ण गार लागत आहे. हा आपल्याला आपल्या पायात बेगा पडल्या असतील तरी पण लावू शकतो. नंतर चेहऱ्यासाठी सुद्धा आपण आपल्याला वापरू शकतो हा फेसवॉश म्हणून. त्यानंतर हा आहे 5वा लेयर. हा आहे 6वा लेयर.